गुड मॉर्निंग, सुप्रभात सगळ्यांना. एस रविराज इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे. इन डिजि न्यूज हे स्वतःचं प्लॅटफॉर्म आहे जो आपण गेल्या वर्षी निर्माण केला. त्याला कारणंही तशीच आहेत. गेल्या वर्षी 6 मार्चला ठाणे महानगरपालिकेमध्ये बजेट जाहीर झाला. या बजेट जाहीरमध्ये जी काही प्रेस कॉन्फरन्स झाली नरेंद्र बळाल हॉलमध्ये, त्या नरेंद्र बळाल हॉलमधील प्रेस कॉन्फरन्स या रवींद्र शिंदेंनी उधळून लावली. कारण ज्याप्रमाणे पत्रकारांची आरेरावी प्रेस कॉन्फरन्समध्ये चालू होती, एखादा प्रश्न जर आयुक्तांसमोर आपल्याला मांडायचा असेल आणि तो सरळ मोकळ्या मनाने मी मांडत होतो, तर सर्व पत्रकार एक गठ्ठा माझ्या अंगावर आले. त्या पत्रकारांनी अंगावर आल्यानंतर मी निडरपणे सर्व पत्रकारांना हाकलून दिले. जाहीर पत्रकार परिषद आयुक्तांसमोर महानगरपालिका गोंधळ झाला. मग त्याच्यामध्ये प्रशासनातील आपले आयुक्त, अतिरिक्त आयुक्त दोन्ही 1 नंबर 2 नंबर, उपायुक्त दर्जाचे अधिकारी बिरारी असतील, मनीष जोशी असतील आणि अनेक वर्गाचे अधिकारी उपस्थितीत या बजेट प्रेस कॉन्फरन्सला होते. आणि पत्रकारांची भूमिका ठाणे महानगरपालिकेमध्ये नेहमी गर्विष्ठाची राहिलेली आहे. मी पत्रकारांविरुद्ध बोलत नाही आहे, तर पत्रकारांचं जे काही वागणं आहे, मी पत्रकारांविरुद्ध मत जाहीर करत नाहीत, परंतु पत्रकारांचं जे काही ठाणे महानगरपालिकेचं वागणं आहे, जे सत्ताधाऱ्यांचे नांगी टाकलेले, म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालचं टाकटाखालचं मांजर असल्यासारखे पत्रकार वागत आहेत. निपक्ष पत्रकारिता जो आपण चौथा स्तंभ म्हणतो, वर्तमानपत्रातील निपक्ष पत्रकारिता आणि वर्तमानपत्रातील चौथा स्तंभ म्हणतो, तर चौथा स्तंभ ला हे सार्थ ठरत नाही, अशी पत्रकारांची भूमिका आहे. मी का जाहीर प्रकट करतो? कारण त्यावेळेस पत्रकारांचे अध्यक्ष सर्वेश्वर आनंद कांबळे यांनी जी काही गर्विष्ठपणाची भाषा केली, अंगावर आले, सगळे पत्रकार अंगावर आले. परंतु हा रवींद्र शिंदे खानदानी आहे. दिवंगत सांगो शिंदे यांचे कामगार नेतृत्वाचे रक्त आहे. अंगामध्ये कामगार चळवळ आहे, समाजसेवा आहे. त्यामुळे हा निडरपणे कोणाला घाबरत नाही. संविधानाच्या मार्गाने चाललेला, सत्याच्या मार्गाने चाललेला माणूस आहे. तो कधीच कोणाला घाबरणार आणि घाबरत नाही. हे मग सांगतो. मी विधानसभाला निवडणुकीला उभं राहिलो, महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभं राहिलो. तत्कालीन माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे 147 विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीमध्ये नॉमिनेशन फॉर्म भरला आणि माननीय मुख्यमंत्री माजी आणि पालकमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, यांच्या विनंतीनुसार त्यांनी मला भेटायला बंगल्यावरती बोलावलं. 15 सप्टेंबरला